पनवेल महानगरपालिकेच्या मालकीचे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहा शेजारील वाणिज्य संकुल सध्या अत्यंत दुरावस्थेत असून लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या सार्वजनिक मालमत्तेच्या देखभाल व दुरुस्तीकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। या वाणिज्य संकुलातील अनेक ठिकाणी इमारतीचा रंग उडालेला, भिंतींना तडे गेलेले, प्लास्टर निघाल्याचे चिन्हे तसेच परिसरात आवश्यक देखभालीचा अभाव असल्याचे दिसून येत आहे। सार्वजनिक वापरासाठी उभारण्यात आलेल्या या वास्तूची नियमित दुरुस्ती व देखभाल न झाल्यास भविष्यात अधिक मोठे नुकसान होण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे। विशेष म्हणजे शहराच्या मध्यवर्ती भागात आणि महत्त्वाच्या नाट्यगृहालगत असलेल्या या वाणिज्य संकुलाकडे पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त, महापौर, उपमहापौर तसेच संबंधित उपायुक्त यांचे लक्ष का गेले नाही असा प्रश्न स्थानिक व्यापारी व नागरिक उपस्थित करत आहेत। या संकुलातून महापालिकेला महसूल प्राप्त होत असताना त्याच मालमत्तेच्या देखभालीसाठी आवश्यक निधी खर्च केला जात नसल्याबद्दलही आश्चर्य व्यक्त केले जात आहे। नियमित देखभाल न झाल्यास दुरुस्तीचा खर्च भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे। नागरिकांनी या वाणिज्य संकुलाची तातडीने तांत्रिक पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, परिसर स्वच्छ व सुरक्षित ठेवावा आणि सार्वजनिक मालमत्तेचे संवर्धन करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेल्या मालमत्तांची वेळोवेळी देखभाल करणे ही स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी असून या वाणिज्य संकुलाच्या दुरुस्तीबाबत महापालिका प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे आता पनवेलकरांचे लक्ष लागले आहे। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज।